गुजरातमधल्या मोठ्या बातमीनंतर आता वळूया राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात आहेत। बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात आहेत। बहीण भाऊ एकाच कार्यक्रमात आहेत। मात्र सध्याच्या राजकीय संघर्षामध्ये दोघं एकत्र आल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे की अजित पवार सुप्रिया सुळे काय बोलतात। एकाच कार्यक्रमात दोघे एकत्र आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालंय, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तितकंसं यश मिळालं नाही। अजूनही राजकीय संघर्ष दोन्ही पक्षात आहेच। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे बहीण भाऊ एकाच कार्यक्रमात एकत्र आलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय, दादा ताई एकाच मंचावर आलेले आहेत। आता त्यांच्यामध्ये काय संवाद होतो का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। काय राजकीय टिप्पणी अजित पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे करणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। आपण हे दृश्य बघतोय, सध्याच्या राजकीय संघर्ष असताना राज्यामध्ये एक बोलकं दृश्य आहे की दादा ताई एकाच मंचावर आलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काय संवाद होणार का, काही थोडंसं राजकीय भाष्य ते दोघं करणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे।